सतनमो आदेश गुरुजी को आदेश. शॉर्ट बट स्वीट धर्माच्या आजच्या सेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज गीता जयंती. एकंदरीत श्रीमद भगवद्गीता जे संपूर्ण सनातन धर्माचं सार आहे, प्रत्यक्ष योगेश्वर भगवान श्रीकृष्णांनी जी तुम्हा आम्हासाठी प्रतिपादित केली अर्जुनाच्या माध्यमातून, आजच्या दिवशी तिचं अवतरण आहे. आजच्याच दिवशी धर्मक्षेत्र असलेल्या कुरुक्षेत्र या स्थानी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता प्रतिपादित केली, सांगितली, लिहिली नाही. आता गमतीचा भाग आहे, प्रश्न असे आलेले होते की ऐन युद्धाचा वेळ आहे, बॅटल फील्डवर दोन्ही सैन्य एकमेकांच्या समोर उभे आहेत आणि अशा वेळेस भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या म्हणण्यावरून तो रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध नेतात आणि तिथे त्याला भगवद्गीता सांगतात. युद्धाच्या वेळेस एवढी मोठी श्रीमद भगवद्गीता सांगत असताना सगळे शांत कसे काय बसले आणि ही श्रीमद भगवद्गीता सांगायला आणि ऐकायला किती वेळ लागला? तर याची मेख अशी आहे, याच्यातली एक गमतीचा भाग असा आहे की श्रीमद भगवद्गीता ही आपल्या जवळ जी आज आहे ही व्यासांनी प्रतिपादित केलेली आहे, लिहिलेली आहे. त्यामुळे त्याच्यात मिक्सिंग ऑफ श्लोकास बाय अदर पीपल, इतर लोकांचे संवाद सुद्धा या श्रीमद भगवद्गीतेमध्ये सम्मिलित असून 700 श्लोक एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतात, वाचायला मिळतात, अनुभवायला मिळतात. मूळ जर आपण पाहिलं तर याच्यात 20% श्लोक जे आहेत ते दुसऱ्यांकरवी किंवा परिस्थितीपायी निर्माण झालेले आहेत. मूळ श्रीमद भगवद्गीतेचे श्लोक जे आहेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले आणि त्यावर अर्जुनाचा आलेला प्रश्न, यांची संख्या ही जास्तीत जास्त 550 ते 550 श्लोकांची येईल. त्याच्यात मतभेद पण आहेत. अंतु परंतु संस्कृत ही त्यावेळेसची देवभाषा होती, फ्लुएन्सी जी होती ना आपण ज्याला म्हणतो, त्यामुळे हे श्लोक जे संस्कृत मधले श्लोक आहेत ते बोलायला आणि अर्जुनाला त्यावर प्रश्न विचारायला दोन्ही माध्यम जे होते ते संस्कृत भाषेचे होते. त्यामुळे जास्तीत जास्त 45 ते 55 मिनिटं लागले असतील असा शब्दकारांचा, भाषाविद जे आहेत ना त्यांचा असा अंदाज आहे. दुसरी गोष्ट की श्रीमद भगवद्गीतेमध्ये जर समजा विश्वरूप दर्शन योगाचा 11वा अध्याय जर पाहिला तर त्यामुळे आपल्याला एक पॉइंट असा मिळतो की या भगवद्गीता सांगत असताना सर्वात जास्त पॉज, सर्वात जास्त भगवंत थांबले जर कुठे असतील तर ते विश्वरूप दर्शन योग म्हणजे स्वतःचं विश्वरूप दर्शन प्रगट करत असताना अर्जुनाच्या त्या मानसिक स्थितीला पाहण्यासाठी भगवंत जास्तीत जास्त वेळ पॉज घेतात. परंतु यामध्ये आपल्याला एक गोष्ट अजून अशी कळून येते की भगवंतानी काही काळासाठी का होईना परंतु वेळेला थांबवलं होतं. ही स्टॉप्ड दी टायमिंग. आता तुम्ही म्हणाल की हा वेळ कसा काय थांबवला जाऊ शकतो, असं शक्य आहे का? तुम्हाला आणि मला ते शक्य नाही, परंतु ते भगवंताला शक्य आहे ना. आणि फॉर धिस वी नीड टू स्टडी दी 6th डायमेन्शन. आपल्याला 6वा आयाम याच्यामध्ये स्टडी जर केला तर हो, हे शक्य होऊ शकतं त्या काळच्या लोकांसाठी. अजून आपण म्हणजे खोदकाम करतोय, त्यामुळे आपल्याला अजूनही 3ऱ्या डायमेन्शनच्या पलीकडे वागता येत नाही. तर मला तरी असं वाटतं की 45 ते 50 मिनिटं या दोघांनी श्रीमद भगवद्गीतेचं कन्व्हर्सेशन करायला घेतलेले होते. आणि तिसरा पॉइंट असा होता की हा युद्धाचा पहिला दिवस आहे, ज्या दिवशी गीता प्रतिपादित केल्या गेली, प्रगट झालेली आहे भगवान श्रीकृष्णांकडून. हा कुरुक्षेत्राच्या वॉरचा, युद्धाचा पहिला दिवस आहे आणि त्या काळी जे युद्ध व्हायचे ना ते नियमांनी, संविधानाने व्हायचे. त्यामुळे पहिल्या दिवशी एकमेकांच्या सैन्याचं अवतरण, सैन्याचा उद्घोष, म्हणजे आपण पहिल्या अध्यायात जर पाहतोय ना तर पहिल्या अध्यायामध्ये पहिले काही 24 श्लोक जे आहेत ना म्हणजे पहिल्या अध्यायातले ते फक्त वर्णन आहेत आणि डायलॉग्स आहेत जे पर्टिक्युलर गीतेमध्ये सम्मिलित नसले तरी काही बिघडत नाही. परंतु त्याच्यावरून एक लक्षात येतं की युद्धाचा पहिलाच दिवस असल्यामुळे इथे कोणीही एकदम एकमेकांवर आक्रमण करायला तयार नव्हतं. आणि चौथा पॉइंट असा आहे जो फार सुंदर आहे की कौरव असो की पांडव असो, दोन्ही सैन्यांमध्ये अर्जुनाचा सारथी भगवान श्रीकृष्ण आहे. आणि युद्धाचा जरी समय असला, युद्धाचा जरी विचार असला, युद्धाचं जरी प्रयोजन असलं तरी जेव्हा भगवान श्रीकृष्ण दोन्ही सैन्यांच्या मधात रथ आणून उभे आहेत आणि ते अर्जुनाशी काही बोलतायत, मला तरी वाटतं भगवान योगेश्वरांच्या बाबतीत दोन्ही सैन्यांमध्ये एक दबदबा होता, एक रिस्पेक्ट लाईन होती
एक कल्चर लाईन होती. त्यामुळे या दरम्यान सगळ्यांना उत्सुकता लागली असेल की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत काय आहेत, आणि या उत्सुकतेमध्ये जर 45 किंवा 50 मिनिटं तद्वतच 1 तास सगळं युद्ध थोड्या वेळासाठी जर पॉज झालं असेल, थांबलं असेल, टेम्पलीज झालं असेल, तर त्याला काही नवल नाही की नाही. आपण थोडं या सगळ्या गोष्टी एका वेगळ्या अँगलनी पाहायचा जर प्रयत्न केला ना, तर याच्यात अशक्य, मिथ्या असं काही वाटणार नाही. फक्त आपल्याला ते पाहण्याची दृष्टी थोडी मॅच्युरिटीनी, थोडी एज्युकेटेड पद्धतीने पाहावी लागेल. त्यामुळे गीता ही सांगितल्या खरंच गेली का, ती खरंच श्रीकृष्णांनी सांगितली होती का, रणांगणावर एवढा वेळ सगळेजण शांत होऊ शकतात का, म्हणून आजचे हे 4 पॉइंट्स आपल्याला दिलेले आहेत. आपणही ऐकावेत आणि लोकांना पण सांगावेत बरं का. सनातन ही सत्य संस्कृती आहे, मिथ्या नाही. त्यामुळे श्रीमद भगवद्गीतेच्या अवतरण दिनाच्या आपल्या सगळ्यांना अनंतोत्तम आणि हॅपी शुभेच्छा बरं का. प्रत्येकाने श्रीमद भगवद्गीता एकदा तरी वाचावी, आणि जो खरंच श्रीमद भगवद्गीता एकदा वाचतो ना, त्याच्या आयुष्याचा तो ग्रंथ बनून जातो. सतत चिंतनात आणि मननात तो राहतो. या जगात जे काही तत्वज्ञान आहे, जे काही विचार पद्धती आहे, जे काही प्रमेय आहे, जे काही सिद्धांत आहेत, ते सगळेच्या सगळे श्रीमद भगवद्गीतेमध्ये समाविष्ट आहेत बरं का. उपनिषदांचं संपूर्ण सार या श्रीमद भगवद्गीतेमध्ये समाविष्ट आहे. कारण हिला प्रतिपादित करणारा, हिला सांगणारा प्रत्यक्ष योगेश्वर भगवान श्रीकृष्ण हा पूर्णावतार आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना पुनश्च एकदा गीता जयंतीच्या अनंतोत्तम शुभेच्छा. आणि ही श्रीमद भगवद्गीता आम्हा लेकरांना देण्याचं कार्य, समजवण्याचं कार्य, अनुभवून देण्याचं कार्य श्रीमद ज्ञानेश्वर भगवंतांनी केलं. त्यामुळे या दिवशी भगवान श्री कृष्णाचं स्मरण असावं, भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचं स्मरण असावं, श्रीमद गीतेचं स्मरण असावं. आपल्याला सर्वांना अनंतोत्तम शुभेच्छा. नाथजी गुरुजी भली करे, गुरु गोरखनाथजी भली करे. आदेश.